शिवलेला अमृत अध्याय 6 श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतक मनमोहना मदमत्सर कानंदना हे भव भय पाश निकृंदना भवानी रंजना भय हरका हिमाद्री जामाता गंगाधरा सिंधूर वदन जनका कर्पूर गोरा पद्मनाभ रंजना त्रिपुरहरा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा सुवाशवदना नंदीवहना अंधक मदना गजांतका दक्ष क्रदक तुलना दानव मदमना दया निदे अमित भक्त प्रिय करा ताटिकांतक पूजत्तरी पहारा तुझे गुणवर्णावया दशशत वक्ता शक्ती नव्हेची सर्वता नित्य शांत निर्विकल्प निरंजना आशा पाशा रहित विरक्त पूर्णा निज भक्त पाश विमोचना जन्म मरणा मोचक जो जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अन्य भजत त्याशी पूर्वीशी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्व ही सकामाशी कामना पूर्ण तू द्याशी लाविशी मन तेच परमविरक्त होऊन पद निर्वाण पावती. सोमवार शिवरात्री प्रदोष आचरिता तरले असंख्य स्त्री पुरुष येचे विषयी कथा निर्दोष सूत सानंगे शोनकादिका आर्याव्रत देश पवित्र तेतीचा चित्रवर्मा न पवर जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोविप्र पाळक न पाळ दुष्ट दुर्जन शत्रुखळ त्याशी काळ दंडावया प्रयत्नाविषयी जैशीची भगीरथ बळाशी उपमिजे वायुसुत समरभूमीस भार्गव अजित विरोचनात्मज दानाविषयी शिव आणि श्रीधर यांच्या भक्तिश तत्पर त्यास झाले बहुत पुत्र पिते या तुल्य प्रतापी बहुत नवस करिता पंचवदना एक कन्या झाली शुभानना सुलोक्षणा नैषधांगना उपमेश तिच्या न पुरती तारका अरिजनक शत्रुप्रिया व्रत्रारी शत्रु जनक जाया उपमा देत द्विजराज भरिया बहुत वाटती हळूवट ते अपर प्रतिमा भार्गवीची उपमा साजे हेमवतीची की द्रुहीन जाया पुत्री भीममित्राची उपमा साज द्यावी तिथे कलंक रहित रोहिणी धव तैसा मुख शशी अभिनव त्रैलोक्य सुंदर गाळुनी सर्व ओतली वाटले कमलोद्भव. तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मा रायाशी अपूर्व सुख वाटले बहुतची एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी 10 सहस्र वर्षे कामिनी राज्य करीला मुनीचे ऐशे एकता तोषला राव बहुत द्विजांश धनवस्त्रे अलंकार देत त्याने जे मागितले ते उरवित नाही निधीन मनेची तिचे नाम श्रीमंतिनी सीमास्वरूपाची झाली ते तनी लावण्य गंगा चातुर्य खानी शारदेशी जानिजे. राव संतोषे कोंदला बहुत तो अमृतांत विषय बिंदू गवडत तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला 14व्ये वर्षी श्रीमंतिनीशी वैद्य वेल निश्चितेशी ऐसे ऐकता राव मानशी उद्विग्न बहुत झाला वाटे वज्र पडिले अंगावरी कि सौदामनी कोसळली शिरी किंवा काळीजी घातली सुरी तैशी झाली रायाशी पुढती बोले ब्राह्मण तो शिवदये कैरण होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्रसदना गेले सवेग रायाशी आला चिंतारोग तव तो शुभांगी उद्वेग रहितो पोर झाली सकळ कळा प्रवीण चातुर्य खाळीचे दिव्यरत्न तिचे एकदा सुस्वर गायन धरती मौन कोकिळा अंगिता सुवास पाहुनी कस्तुरी घेती रान पिती असा आवडे प्राणांहून पाहता नयन न धाती वदन पाहुनी रतिपती लज्जित कटी देखून हरिवदन न दाखवित गमन देखुनी लपत मराळ मानसरोडी क्षण एक चाले गजपती देखुनी शंकला करीपती कुरळ केश देखुनी भ्रमर पंक्ती रुंजी घाले ती सुवासा कमळ मृग खील खंजन कमळ मृग मीन खंजन लज्जित देखुनी तिचे नयन वेणूची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले या वृक्षावरुनी त्या वृक्षी देख शुक पळती पाहता नासिक बिंब फळे अति सुरेख लज्जित आधर देखिता पक्क दाडिंब बीज सुरंग बहुत त्यासी लाजविते तिचे दंत
कूच देखुनी कमंडलू शंकित स्वरूपाद्भुत वर्णू किती तनुचा सुवास अत्यंत जाय दशयोजनापर्यंत सूर्यप्रभा समकांती भासत शशी सम मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी सख्या सुंदर किन्नर कन्या मनोहर गायन करती तिजपाशी तिच्या मुखे करुणी वार्ता ऐके श्रीमंतिनी 14 वर्षी आपण लागुनी वैधव्य कथिले ऋषीने परम संताप पावली ते समयी याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी तिचे पाय धरून लवलाई पुषे सद्गद होऊन या सौभाग्य वर्धवत माय कोणते सांगतोरित कोणते पूजू दैवत कोणत्या गुरुशी शरण जाऊ सांगितला सकळ वृत्तांत 14व्या वर्षी वैधव्य यथार्थ मग मैत्रेयी बोलत धरी व्रत सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी निशी झाली या पूजावा त्रिपुरारी षोडशोपचारी सप्रेम तू म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी व्रत ब्राह्मण भोजन दंपत्य बहुत पूजी माये अत्यदरे पडिले दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे पर्वत टाकू नको हे व्रत उभग धरीन मनात बोलन ठेवी व्रताते त्यावरी नैषधराज नळ जाण त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनय चित्रांगद सुजान केवळ मदन दुसरा चतुष्षष्टी कळायुक्त जैसा पितामह नळ विख्यात सर्व लक्षणे दिशे मंडित चित्रांगद तैसाची कुंभिनी शोधली समग्र परी त्याहुनी नाही सुंदर तो 30 युजिलावर राशी नक्षत्र पाहुनी इकडे श्रीमंतनी आचरे व्रत सांगितल्याहुनी विशेष करीत 8 दिवसा 1100 दाम्पत्य पूजित वस्त्रालंकारी आणि काही ब्राह्मण भोजन आल्या दक्षिणा देताना सांग करी शिवपूजन जागरण सोमनीशी पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिव सदन सुरंग कोणी एक नुन प्रसंग न घडे सीमांतिनी पासुनी शिवास अभिषेकिता पापसंहार शिवपूजने साम्राज्यापार गंधाक्षता माला परिकर सौभाग्यवर्ण त्या करीती शिवापुढे धूप जळिता बोवस तेने अंग होय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय पये आणि काही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्यवर्धन नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूलदान यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कार्य आरोग्य होत प्रदक्षिणे भ्रमणाशे जपे साधे महासिद्धी ओम हवने कोश कोश होम हवने होय कोशवृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांब ठाके पुढे उभा ध्याने होय महाज्ञान आश्रवणे आधी व्याधी हरण नृत्य करिता जन्म मरण दुर्जटी करीतसे तव वित्तंत घन सुस्वर शिव प्रत्यर्थ करिता वाद्य समग्र तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती सवर येव सर्व अलंकार वाहता सर्वा जाई जय लाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वनिले सर्व प्राप्त होय मैत्रियेने पूर्वी व्रत श्रीमंतिनीशी सांगितले समस्त त्यामुळे विशेष आचरते शिव पूजिता दरे त्यावरी नैषध राजाचा पौत्र चित्रांगत नामे गुणगंभीर त्याशी अनुनिया सादर श्रीमंतिनी दिदली 4 दिवस पर्यंत 16 झाला तो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेले समुद्रायचा सहस्त्र अबुदे जनधाना राये दिली वरदक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्ना गणना कोण न करवे अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा अंधण दिले जामाता 4 दिवस पर्यंत 4 वर्ण केले तृप्त विप्रा दक्षिणा दिल्ली अपरिमित नेता द्विज कंटाळेती आश्रमा धन नेता ब्राह्मण वाटे टाकीतन नैवे म्हणून याचकामुखी हेची वचन पुरे पुरे किती न्यावे रायाचा औदर्य कृशान दारिद्र्यानं पेटिले टाकून दुराशा दुष्कंटवन दग्ध झाले मुळी हुनी घनमेघ वर्षता अपार दारिद्र्य धुरोळा बैसला समग्र याचक तृप्त तृणांकुन टवटवीत विरुढले असो नैषधपुरीचे जन पाहता चिन्सीमंतिनीचे वदन इंदुकळा 16 चूर्ण द्विज होतिले 32 अलकलंक काढून निशेष
द्विज संधी भरल्या राजस मुखीचे निगदा स्वस्वच्छ वास सुगंध राज तोची वाटे जलज मुखी जलज खंट जलज माझा तेज वरिष्ठ जलज निंबपत्रे करून एकवट वाळीनी टाकीती शशीमुखा असो साडे झाली पूर्ण नैषद देशा गेला इंद्रसेन सकळ राडी अनुदिन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे विजयादशमीच्या दिवाळी लक्षण जामात राहाविला मानस माने करून किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्रे जैसा श्रंग आणि इंदिरा तैसा जोडा दिशे साजिरा नाना पूर्व धोरा समयोचित करी बहु कोणा एक दिवशी चित्रांगद सवे घेऊन सेवकवृंद धुरंधर सेनागाद जात मृगे लागुनी वनी खेळता श्रमला फार धर्माला तृप्त शरीर जाणून नौका सुंदर यमुना डोई घातली त्यात मुख्य सेवक येऊन बैसला चित्रांगद गुण निधान आवली ती चौकोण चुकौतुके भाषण करिता ती कृतांक बहदिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला तो प्रपंचन सुटला अद्भुत नौके तेता डळमळीत आवले आक्रोश बोलत नौका बुडाली म्हणून या भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा तिरी सेना होती अपार तिच्या दुःखाची नाही पार त्याच्या दुःखाची नाही पार चित्रांगदाचे पाठी राखे वीर आखांत करीती एकसरे सेवक धाविती हाक फोडित चित्रवर्म्याशी जाणविती मात राव वक्ष स्थळबडवित चरणी धावत यमुना तिरी शिविके माझी बैसुनी माते समेत सीमंतिनी धावता आली ते क्षणी पडते धनी सर्व काही दुःखार नवी पडली कसरी ते कोणाशी कोण सावरी सीमंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी तियेशी माता धावनी उठावटी कन्येच्या गळा घाली ती मिठी शोक करी तेने सृष्टी आकांत एकची वर्तला सीमंतिनीचा शोक ऐकुनी डळमोल लागली कुंभिनी मेदिनी वसनाचे पाणी तृप्त झाले कसरे पशु पक्षी वनचरे समस्त वृक्ष गुलम लता पर्वत त्यांचेही शोक अत्यंत सीमंतिनीशी पाहता शोके मूर्छना येऊनी निश्चिष्ट पडली सीमंतिनी तो इंद्रसेना सहित ग्रहिणी आली वार्ता ऐकून अवघी झाली एकत्र दुखारण वाचा न लागे पात्र स्नुषे ते देखील अश्वशूर शोकाग्नीने कवळीला चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवती सकळ स्त्री असावरी ती नाही मिती शोकाशी मत्तिका घेऊन हस्तकी लावण्यवती घाली मुखी मने गहन पूर्वकर्म की शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परमस्नेहाळ पूर्व पापाचे पळ कालिंदी काळ नाही आम्हा माझी अंधाची काठी पाही कोणे बुडविली यमुना डोही मजानाथाची काठी पाही कोणे सोडिले निर्दय माझा दावगे राजहंस कोणे नेले गे माझे पाडस माझा चित्रांगद डोळस कोणे चोरुने ने लागे मने म्यापूर्वी काय केले प्रदोष व्रतमध्ये जे टाकिले की शिवरात्री क्षण घेतले की व्रत मोडिले सोमवार की रमाधव उमाधव यांत केला भेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्छेदिला की पंक्तिभेद केला निशेष हिंदी की संत महंता लाविला दोष की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे की दान देते म्हणून ब्राह्मणाशी चाळविले बहुत दिन की दाता देता दान केले विघ्न म्यापूर्वी कोणाच्या मुखीचा घास काढिला की गुरुद्रव पुरय मज घडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठविनी की कुरंगी पाडसा बिघडविले की परिव्राजकाप्रती निंदिले तरी ऐसे निधान गेले त्या दोषास्तव वाटे असो प्रधान वर्गी सावरुणी सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी स्वनगराशी नेऊनी निजसदनी रावली इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती तव दायाद येऊनी पापमती राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळूनी जाती ते तोनिया शत्रू धरुणी आणती बंदी घाली ती दृढ तेव्हा इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्यादरे करीत एकादश शत दाम्पत्य पूजी संयुक्ती विधीने सर्व ही भोग वर्जुनी जाण
यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण. 3 वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे. इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला, कन्या कन्यांनी पाताळी नेला, नागभुवनीची पाहता लिला, तटस्थ झाला राजपुत्र. दिव्य नारी देखील नागिनी, पद्मिनी हस्तिनी चित्रिणी, शंकिनी अतिचतुर भामिनी, सुवासंगी ज्याचिया त्याच्या पदनखे निरंतर, गुंजारव करीती भ्रमर, ज्याचा देखता वदनचंद्र, तपस्वी चकोर वेधले, नवरत्नांचे खडले पसरले तेथे चौकडे, स्वर्ग सुखावून यापुढे पाताळ भुवन पाहता, तक्षक नाग राज्य प्रसिद्ध, त्यापुढे उभा केला चित्रांगद, साष्टांग नमित सद्गद, होऊन या स्तुती करीत असे निर्भय तेथे राजसूत, तक्षक वर्तमान पुसत, जे जे वर्तले समस्त तेने श्रुत चित्रांगदे, मागुती ज्ञान नागराज बोलता, तुम्ही कोण्या देवताशी भजता, यावरी शिवमहिमा तत्वता, झालता वर्णिता चित्रांगद. प्रकृती पुरुष दोघे जणे, निर्मिली इच्छा मात्रे जेने, अनंत ब्रह्मांडे प्रतीने, रचिले हेळा मात्रे इच्छा परत ता जाण, अनंत ब्रह्मांडे टाके मोडून, प्रकृती पुरुषांत होती लीन, पंचभूते तत्वांसहित, मग दोघे एक प्रती, आदिपुरुषा माझी सामावती, तो सदाशिव निश्चिती, आम्ही भजतो तया ते, ज्याच्या माये पोसून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण, त्या सत्वांशी करून विष्णू जेने निर्मिला, रजांशी केले विरंचिस, तमांशी रुद्र तामस, तो शिव पुराण पुरुष, आम्ही भजतो सर्वता. पाताळ अंतरिक्ष दशी दिशा त्रिभुवन, पंचतत्व सरिता मेदिनी वसन, भस्म लोष्ट अष्टधातू व्यापून, उरला तो शिव भजितो आम्ही, अष्टादश वनस्पती सर्व बीजे, आकार आली सहजे, व्यापिले जेने कैलास राजे, त्याचे उपासक आम्ही असो, ज्याचे नेत्र सूर्य जाण, रोहिणीवर ज्याचे मन, रमारमण ज्याचे अंतकरण, बुद्धी द्रुहीण जयाची, अहंकार ज्याचा रुद्र, पाणी जयाचे पुरंदर, कृतांत दाडा तीव्र, विराट पुरुष सर्व जो, एव जितुके देवता चक्र, ते शिवाचे अवयव समग्र, एकादश रुद्र द्वादश मित्र, उभे त्यापुढे कर जोडणी, ऐसे ज्याचे गुणापार, मी काय वर्णू मानव पावमम्र, ज्या त्याच्या दासांचे दास किंकर, आम्ही असो कश्यपात्मजा, ऐसे वचन ऐकुनी सतेज, परोम संतोषला दंत शुकराज, क्षेमालंग देऊनी कद्रू तनुज, नाना कौतुके दाखवितया, मने देवास जे दुर्लभ अवस्थ, ते आई समजत, तो मज आवडीशी बहुत, राहावी स्वस्त मज पाशी, चित्रांगद मने मनय राजा, शिव कर्ण भूषणा सतेजा, जननी जनकांशी वेद माझा, एवढाची मी पोटी तयांच्या, 14 वर्षांची श्रीमंतिनी, गुण निधान लावण्य खानी, प्राण देईल ते नितंबनी, बोलता नयनी अश्रू आले, माता पित्यांचे चरण, खंती वाटे कधी पाहिन, माझी माता मजविन कष्टी जाण, नेत्री प्राण उरला असे, तरी मज निवून घाल, मनोनी धरिले नागेंद्राचे चरण, तक्षक होनी प्रसन्न, देत अपार वस्तू ते, मने द्वादश सहस्त्र नागांचे बळ, देदले तुझ होईल सुपळ, तैशेची झाला तात्काळ, चित्रांगद विरतो, तू करशील जेव्हा स्मरण, तेव्हा तुझ संकटी पावन, मनोवेग वारुवरून, चिंतामणी सवे दिदला, दुर्लभ रत्ने भूमंडळी, देत अमूल्य तेजागळी, पर्वताकार मोठी बांधली, शिरी दिदली राक्षसाच्या, देत दिव्य वस्त्रे अलंकार, सवे एक दिदला फणीवर, मनोवेगे मनातीर, क्रमुनी बाहेर निघाला, झाले 3 संवत्सर, चौकडे पाहि राजपुत्र, तव ते समनी सीमंतिनी, स्नानाशी सत्वर, कालिंदी तीरा पातली, एकेकडे एक पाहती, आश्चर्य वाटे ओळख न देती, दिव्य रत्न मंडित नपती, चित्रांगत दिसतसे, फणी मस्तकीची मुक्ते सतेचे विशेष, भुजेपर्यंत डोले अवसदा, गजमुक्तांच्या माळा राजश, गळा शोभती जयाच्या, 5000 लाख टी मेखलेवरी, तेने हिरवी झाली धरित्री, मग पशु धावती एक सरी, तवे तृण वाढले म्हणून या, मुक्ता फळे देखुनी ते झाळ, धावतची ती मराळ, देखुनी आरक्त रक्तांची ढाळ, किर धावती भक्षावया, अंगी दिव्य चंदन सुगंध, देखुनी धावती मिलिंद, 10 दिशा व्यापिल्या सुबद्ध, ग्रहाण देवता तृप्त होती, विस्मत झाली सीमंतिनी, ब्रह्मचक्री पडली विचारमणी, चित्रांगद हे तटस्थ होनी, क्षणक्षणाने हळीत, कंठभूषणे
भूषणे रहित मंगळसूत्र, हरिद्रा कुंकुम विरहित वस्त्र, अंजन विवर्जित नेत्र, राजपुत्र पाहतसे, न्याहाळीता तटस्थ स्वरूपाशी, वाटती रंभावृषी दाशी, कुचकमंडलू याशी, उपमा नाही द्यावया, तप्त चामीर कर्णवर्ण डोळस. चप्त कामीर कर्णवरस डोळस, चित्राक्रांतांगी आले कृश, की चंद्रकळा राजस, ग्रहण काळी झाकोळती, मग ती ये पाशी येऊन पुषे व साक्षेपे वर्तमान, म्हणे तू आहेस कोणाची कुणा, मुळापासून सर्व सांग. मग आपल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता, सुये श्रवण भरून आले अश्रुधारा सर्वती खालत्या, लावल्या पयोधर लिंगा सगळत्या, दंत तियेचे बोलता, नक्षत्रा नैशी लखिती. सीमंतिनीच्या सख्या चतुर, राजपुत्रा सांगती समाचार, 3 वस्त्रे झाली हिचा भ्रतार, बुडला येते जमुना तळी, हिचे सुसुर दुनी, शत्रूने घातली बंदिनी, हे शुभांगी लावण्य कानी, ऐशे गती याची, कंठ दाटला सद्गदित, चित्रांगत खाली पाहत आरक्त रेखांकित नेत्र, वस्त्रेभूषित वेळोवेळा, श्रीमंतनी सख्या सांगे कोण कोटीस पुसा वर्तमान, सख्या पुस्ती वेळोवेळा, तो म्हणे आम्ही सुध पुरुष, जातो चिंतली अठायास, क्षणे स्वर्गे क्षणे पाताळास, गमनामुची त्रिलोकी, कळे ते बहुत भविष्य वर्तमान, मग श्रीमंतीने शासुद्धन काणी सांगे अमृत वचन, भ्रतार तुझा जिवंताशे, आजी 3 दिवसा भेटेविन, लटके नव्हे कदापि जाण, श्री सदाशिवाची आन, सत्य नव्हे कल्पांती. सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी, ऐशे तुझे ऐश्वर्य चढेले येथुनी, परी ही गोष्ट कोणा लागुनी, दिवसत्रय प्रगटवू नको, ऐसे सांगुनी परमस्ने हे, ये रचोर दृष्टीमुख पाये, म्हणे वाटते चित्रांगद होय, ऐसे काय घडू शके, मृत्यू पावला तो येईल कैसा, यमग 8वी भवानी महेशा, करुणाकरा पुराण पुरुषा, न कळलीला गम्य तुझी, हा परपुरुष जरी असता, तरी मज का हाती धरिता, स्नेहोपजला माझी चित्ता, परमाप्त वाटत शे, काय प्रासून आला अमृत, की काळी गिळून उगळी सत्य, हे मदनांतक षडशातात, कर्तृत्व न कळे मज, जगन्निवासा हे करशील सत्य, तरी 11 लक्ष पूजिन दाम्पत्य, तितुक्याच वाती यथार्थ, बिलबदळे अर्पेन, यावरी बोले राजपुत्र, सुकुमारे सदनाशी जाई सत्वर, तुझी सासू आणि ससुर त्याशी सांगू जातो आता, तुमचा पुत्र येतो म्हणून, शुभ समाचार त्यांस सांगून, येरी करून याशी वदन, निज सदनाप्रती गेला, सख्या बोलती अनुभवाहून, तुझा भ्रतार होय पूर्ण, ऐसा पुरुष आहे कोण, जो तुझा हात धरू शके, तुझी वचने ऐकून ज्याच्या नेत्री आले जीवन, सीमंतिनी आहे वर्तमान, फाडू नका गे उग्यारा, सीमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्य कळा दिसू लागली, सुखासनारूढ सदना गेली, कोठे काही न बोले, मनोवगेच्या वारूवरी त्वरित आरूढला सीमंतिनी कांत, निजनगरा बाहेर उपवनात जाऊन या उतरला, नाग मनुष्य वेश धरून, शत्रूशी सांगे वर्तमान, द्वादश सहस्त्र नागांचे बळ घेऊन, चित्रांगद आला असे, तुम्ही कैसे वासाल तथ्य, तव ते समस्त झाले भयभीत, यरुमने इंद्रसेन लावण्यवती यथार्थ, सिंहासनी स्थापा वेगी, मग नाग जाऊन माता पित्यांशी सांगे वर्तमान, त्याशी आनंद झाला पूर्ण, त्रिभुवनांतन समाये, तू शत्रू होऊनी शरणागत, उभयतांशी सिंहासनी स्थापित, दायाद कर जोडूनी समस्त, म्हणती अम्मा रक्षा सर्वस्वी, मग सर्व दळ भार सिद्ध करून, भेटीशी निघाला इंद्रसेन, वाद्यनादे संपूर्ण, भूमंडळ नळमळी, माता पिता देखून सप्रेम धावे चित्रांगद सुजान, तरुणी पितयाचे चरण क्षेमालिंगनी मिसळला, मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत, जैसा कौशल्याचा रघुनाच, 14 वर्षानंतरे हरपले रत्न सापटले, की चलमंदाशी नेत्र आले, की प्राण जाता पडले, मुखा माझी अमृत, करभार घेऊन यमुप, धावती देशोदेशीचे भूप, पौरजनांचे भार समीप, येऊन या भेटती, हनुमंते अनिला गिरिद्रोण, जेव उठविला उर्मिला रमण, आनंदमय झाले त्रिभुवन, तैशेची पूर्ण पै झाले, माता पित्या समेत, चित्रांगद चालविला मिरवित, नैषधपूर समस्त शृंगारिले तेधवा, चित्रवर्म्याशी सांगावया समाचार, धावताशी सेवक भार, महाद्वारी येता साचार, मात फुटली चौकडे, सार जाऊनी राया संवंदित,
नेट्स हेर जाऊनी रायास वंदित उठाजी तुमचे आले दामात राव गजबजीला धावत नेहनी लोटत आनंदाश्रू कंठ झाला सद्गदित रोमांचांगी उभे टाकत समाचार आणला त्याशी आलंगित धनवस्त्रे देतसे सीमेहून अपार भरुनी रथ शर्करा नगरांत वाटित मंगळतुरे अद्भुत वाजू लागली कसरे धावल्या पार भुसूर राये कोश दाविले समग्र आवडे तुके धन्य न्यावे सत्वर सुखाशी पार नाही माझ्या जय जय शिवमानात म्हणून राव उडत नाचत उपनय घेऊन धावत प्रजानन नगरीचे श्रीमंतिनीशी बोलावून दिव्य अलंकार लिवून जय जयकार करून मंगळसूत्र बांधले दिव्य कुंकुमन नेत्र्यांजन हरिद्रासमन हरचंदन सौभाग्य लेवविती जान त्रयोदश गुणी विडे देती एक शृंगार सावेरीती एक पीक पात्र पुढे करीती नगरींच्या नारी धावती श्रीमंतनीशी पाहावया माता धावली सद्गदित श्रीमंतनीशी रैद धरुण माये तुझा सौभाग्य सिंधू वर्धत असंभाव्य उचंबळला ऐश्वर्य द्रुम गेला दाटून पुढती विरुडला भेदित गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालली उतरेना धन्य धन्य सोमवार वृत्त 11 लक्ष पुजिली दाम्पत्ये जीत नवन करावयास जामात बोलावू धाडिले त्वरेने माता पित्यांसमेत चित्रांगद नगरायत चित्रवनानपती त्वरित सामोराया येत तयाशी जामाताच्या कंठी जाऊनी श्वशुरे घातले मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव नगरा माझी अनिली मिरवित पुन्हा विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगत नपनात बोलावी ती श्रीमंतिनीशी पाताळीचे अलंकार अद्भुत श्रीमंतिनीच्या लागी लेववित नवरत्न प्रभा फाकली अमित पाहता तटस्थ नारी नर पाताळीचा सुगंध राजनिगुती आत्मास्ते लेवी श्रीमंतिनी प्रती नाना वस्तू अपूर्ण क्षिती ससुरा लागी दिदल्या सासू ससुरांच्या चरणी मस्तक टिवी श्रीमंतिनी माये तुझा सौभाग्योनिधी उचंबळून भरला असे बहुकाळ पुत्र श्रीमंतिनी सहित इंद्रसेन नैषधपुरा जात अवनीचे राजे मिळून समस्त छत्र देत चित्रांगदा समस्त राज्यपार समर्पणी तपाशी गेला इंद्रसेन तेथे कुणोनिया शिवार्चना शिवपदाशी पावला 8 पितृपुतिया समान श्रीमंतिनीशी केले जाण 10 सहस्त्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी जैसे पितामह नळराज परमापुण्य श्लोक तेजस्पुंज तैसाची चित्रांगद भुभुज न्याय नीतिवर्तचे शिवरात्री सोमवार प्रदोष वर्त श्रीमंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सूत सांगे शोणकाधिका हे श्रीमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियांस अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतुनी विगत धवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्र भेटे न मागुतो न आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण होय विद्या ज्ञानविद्या बहु गंडांतरे मृत्यू निरसुनी जाय गत धन प्राप्ती शत्रू पराजय श्रवणे पठणे सर्व कार्ये पावे सिद्धी येण्याची श्रीमंतिनी आख्यान प्रयागपूर्ण भक्ती माघ माशी करिता स्नान त्रिविध दोष जाती जळून शिवपद प्राप्त शेवटी श्रीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करती सज्जन त्रिदश निंदकासुर तामस अहंकार मध्ये सेविती अपर्णा हृदयारविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद भंग अक्षय अभेद न चळे न ढळे कदाही श्री शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशुद्ध सज्जनखंड षष्टाध्याय गोडा ओव्या 203 श्री श्रांद सदा शिवार्पणमस्तु.